बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यातील माजीवाडा गॅस एजन्सी बाहेर रांगा लागलेल्या आहेत। 3 ते 4 दिवसांपासून गॅस बुकिंग करूनही गॅस येत नसल्यानं ग्राहकांनी गॅस एजन्सी कार्यालय गाठले। गॅस एजन्सी आणि ग्राहकांमध्ये वाद होताना दिसतंय। गॅस सिलेंडर वितरण होत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये आता नाराजीचं वातावरण देखील आहे। ठाण्यातील माजीवाडा गॅस एजन्सी बाहेरची ही दृश्य आपण बघतोय। गॅस एजन्सी आणि ग्राहकांमध्ये काही वादाचं देखील इथे चित्र निर्माण झालं होतं। ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात गॅस एजन्सीच्या बाहेर रांगा आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या ठाण्यातील माजीवाडा कापरोडी या परिसरात आहोत। या ठिकाणी भारत गॅस एजन्सी कार्यालय आहे आणि याच ठिकाणी सर्व्हिस देण्याचं काम त्यांच्याकडनं होत असतं। मात्र पाहायला गेल्या 3 ते 4 दिवसापासून ग्राहकांनी गॅस जो सिलेंडर जो आहे तो बुकिंग केलेला आहे, त्यांना मेसेज देखील आलेला आहे। मात्र गॅस न आल्यामुळे थेट आता त्यांना कार्यालयाला गाठायला होतं। कुठेतरी जो पुरवठा जो आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे। गॅस कधी मिळणार ही प्रतीक्षा त्यांना लागलेली आहे। त्यामुळे घरगुती गॅसचा जे ते काळा बाजार सुरू आहे तो कुठेतरी रोखावा असं देखील आता ग्राहकांचं म्हणणं आहे। भारत गॅस एजन्सी त्यांना कधीपर्यंत गॅस पुरवणार आणि देणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे अथर्व गणेश सुरा, टीव्ही मराठी, ठाणे।